चालू झालेला आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग युट्यूबर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्रेयस वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे. आता आम्ही मथुरेला पोहोचलेलो आहेत. फ्रेश तर झालेलो आहे. युट्यूबर अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. युट्यूबवरचं तर उठलेलं आहे. गुड मॉर्निंग सहयोग. व्हेरी गुड मॉर्निंग. सो फ्रेंड्स, आपण उतरलेला जाता दिल्लीला. दिल्ली स्टेशन, निजामुद्दीन, हजरत, दिल्ली. आणि आता या जर्नीमध्ये आमचे दुसरे सोबती बाहेर जात आहेत, म्हणजे ट्रेनच्या बाहेर उतरत आहेत, कारण की त्यांचा स्टॉप बंदच आहे. ते दुसऱ्या ठिकाणी त्यांनी स्टे घेतलेला आहे. आणि आम्ही आता हरिद्वार स्टेशनला उतरलेलो आहोत. आता हरिद्वार स्टेशनवरनं आम्ही इथेच आज स्टे करायचा विचार आहे आमचा, कारण की आमची ट्रेन 1 तास लेट असल्यामुळे आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप उशीर होणार आहे. कमीत कमी 8 तासाचा प्रवास आहे पुढे, आणि 8 तासाच्या प्रवासामध्ये आम्हाला रात्री खूप उशीर होणार पोहोचण्यासाठी. आणि उद्या लगेच आम्हाला परत पहाटे 3 वाजता निघून आम्हाला हरिद्वार आपलं केदारनाथ दर्शनासाठी जायचं होतं. इथे टेम्परेचर भरपूर आहे, ऊन तर भरपूर लागतं. बघा तुम्ही, आम्ही कॅबसुद्धा घातलेली आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता की किती टेम्परेचर आहे इकडे. गाडीसुद्धा आमची चाललेली आहे, आता निघालेली आहे इथनं पुढच्या प्रस्थानासाठी. तर भेटूया आता आम्ही. इथनं आम्ही आता हॉटेलवर निघालेलो आहोत. इथं हॉटेलवर आम्ही तुम्हाला स्टे करणार. चलो मिळते आहे. बाय. आमचे सगळे मित्र आता बॅगा घेऊन रेडी झाले आहेत निघण्यासाठी. आजचा दिवस आमचा मुक्काम इथेच आहे हरिद्वारमध्ये. तर भेटूया आता डायरेक्ट हॉटेलला. को जाने वाली प्लेटफॉर्म क्रमांक 2 आणि रिक्षेचा प्रवास करताना आमचे सहप्रवासी तर आम्ही आता निघालो आहे. हॉटेलवर निघालेलं जाता. थोड्याच अंतरावर हॉटेल आहे, त्यासाठी आम्हाला इथनं बॅटरीवाली रिक्षा करावी लागली आहे तिथनं. तर कमीत कमी मला वाटतं 500 मीटरच्या अंतरावर बहुतेक आहे ते. तर भेटूया आता हॉटेलवर. ड्राइवर
पोहोचलेला आता हॉटेलला. आमचे योगेश बाबू आणि प्रवीण आम्हाला एक हॉटेल शोधून दिलेलं आहे. इतना बढ़िया हॉटेल लग रहा है कि हम यहाँ वेलकम टू अवर हॉटेल. शिवमूर्ती हॉटेल. हॉटेल शिवमूर्ती. आता आम्ही पोहोचलेले आहेत हॉटेल शिवमूर्ती आणि आमचे सहप्रवासी मित्र बॅगा काढत आहेत. फोटो पण काढत आहे, त्याच्यावर क्लिक करा. फोटो पण काढत ना. यस काढतोय, फोटो पण काढतोय. मला तुझी बॅग कुठे आहे? घेतली ना सोबत? हो हो, माझी पण बॅग घे. तुझी येते की चला बघूया हॉटेल कसं आहे ते. जायचंय स्वच्छता बंडू जायचंय. हो चल हॉटेलमध्ये प्रवास केलेला आहे. बंडूने खूप थकलेला आहे. रूम नंबर आहे 304. 4 आणि कोणती घेतली आहे दुसरी? 303. 303. बघूया रूम कशी आहे ती. बॅग आहे ती घेऊन. रूम छान आहे रूम. बरोबर आहे ना. छान आहे रूम. येस AC आहे. छान आहे रूम. मित्रांनो आता पोहोचलेला आता मी गंगा घाटावर. तुम्ही पाहू शकता गंगाचं पात्र किती मोठं आहे. या पात्रात आता आम्ही इथे आंघोळ करणार आहोत. आमचे मित्र आंघोळीसाठी तयार होत आहेत आता गंगा स्नान करण्यासाठी. आणि हे माझ्या मुलीचे मामा बंडू मामा श्रेयाज वर्ल्ड. चला मग आपण भेटूया थोड्या वेळाने गंगा स्नान केल्यानंतर. बाय. गंगेमध्ये स्नान झालेलं आहे आमचं. खूप थंड पाणी आहे. असं वाटतं आमचे आता पाप आता धुवून गेलेले आहे. मला तुमचे पाप धुवून गेले का रे? धुवून गेले ना? एवढाच काढ. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. हर हर गंगे. हर हर गंगे. तुम्हाला कसं वाटतंय गंगामध्ये स्नान करून? कसं वाटतंय तुम्हाला गंगामध्ये स्नान करून? असं वाटतं की सर्व पाप धुवून गेलेले आहेत. गुड. अशा पद्धतीने आम्ही नवीन पाप तयार पापा गेलेले म्हणजे मानतात तुम्ही पापा गेलेले आहेत. हॅलो मित्रांनो, आमचा गंगा स्नान झालेलं आहे. जयेश भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आता गंगा स्नान करून? काय तुमची प्रतिक्रिया काय याच्याबद्दल? ऍक्च्युली गंगेचं जे काही म्हणतात की गंगेमध्ये पापं धुतली जातात. यस. मग त्याच प्रकारे सर्व श्रद्धाळू खरं तर अंतकरणापासून प्रेमाने गंगेत जेव्हा डुबकी मारतात ना, Yes, yes. तेव्हा तो फील होतो की गंगा माता आपल्याला स्पर्शून जाते आणि आपलं ते काही दुःख, दैन्य, दारिद्र्य हे सर्व घेऊन जाते. यस यस यस. चांगलं आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे, मला पटलेलं आहे. धन्यवाद. तर आम्ही आता हॉटेलवर आलेलो आहे पुन्हा. आहे ना. आता पुन्हा इथे फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत गंगा आरतीसाठी. संध्याकाळची गंगा आरती आहे. गंगा आरतीचा टाइम आहे संध्याकाळी 7 वाजता, त्यामुळे 7च्या अगोदर आम्हाला तिथे पोहोचावं लागेल. ही आता तर भेटूया आता डायरेक्ट गंगा आरतीला. त्याच्याशी बाय. झालेली आहे. आता गंगा आरतीसाठी आम्ही निघालेलो आहे. फ्रेश झालोय हॉटेलमध्ये. गंगा स्नान झालेलं आहे आमचं आणि आता गंगा आरतीसाठी आम्ही प्रस्थान केलेलं आहे इथनं. जयेश भाऊ तुम्हाला गंगा आरती घेऊन कसं वाटेल? आरतीसाठी उत्सुक आहेत का तुम्ही? उत्सुक आहेत का तुम्ही त्यासाठी? हो ना, हो ना. गंगा आरतीचा फक्त आम्ही दृश्य फक्त हे टेलिव्हिजनवरच पाहिलेलं आहे, पण आज प्रत्यक्ष जेव्हा पाहणार आहोत यस यस. आणि तो फील करणार, तो आनंद आहे हा. खरोखर तो अतुलनीय असेल आमच्यासाठी.
तर आपण एक्साइटेड आहोत थोड्याच वेळात आपण भेटूया आता गंगा आरतीसाठी. चला भेटूया. मित्रांनो आपण पोहोचलेला आता गंगा घाट. त्या घाटाचं नाव आहे हरपी पौडी घाटावर पोहोचलेला आपण. तुम्ही घाटाचे दृश्य बघू शकता. आता थोड्या वेळाने आरती गंगा आरतीला चालू होणार आहे. गंगा आरती आता. तर तुम्ही गंगा आरतीचे दृश्य बघू शकता किती लोकांची इथे गर्दी झालेली आहे. राजा बाबू सो गाईड आम्ही पोहोचलेला आता गंगा आरतीसाठी हरपी पौडी घाटावर. आणि ते सगळे भाविक इथे खूप जण इथे जमलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आमच्या पाठीमागे किती लोक बसलेली आहेत गंगा आरतीसाठी. गंगा आरतीचा व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल ना. हे बघा या ठिकाणी गंगा आरती होणार आहे. मित्रांनो आता आपण गंगा आरती करून निघत आहोत. तर जयजी तुम्हाला कसं वाटला हा आजचा गंगा आरतीचा प्रोग्राम? अरे खूप सुंदर अविस्मरणीय आयुष्यातला तो क्षण आहे. आणि गंगा आरती करताना सर्वात महत्वाचं की त्या ब्राह्मणांनी सर्वांकडून संकल्प करून घेतला. सर्व भाविकांनी भक्तांनी हात वर केले होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी संकल्प घ्या की गंगा मातामध्ये कोणी कुडा कचरा टाकणार नाही, तिला प्रदूषित करणार नाही. व्हेरी गुड. आणि खूप सुंदर ऍक्च्युली. निसर्ग म्हणा, गंगा माता म्हणा, आईची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? योगेश भाऊ तुमची काय प्रतिक्रिया? सुंदर आरती. थोडासा त्याच्यामध्ये ही गडबड झाली की जशी आरती चालू झाली सर्व लोक उभे झाले, त्यामुळे पुढचं दृश्य आम्ही बघू शकलो नाही. व्यवस्थित पाहू शकलो नाही. लोकांनी खूप हे केलं होतं आपल्याला. तो आनंद घेण्यासाठी आम्ही आलो होतो, तो आनंद आम्ही अनुभवला. जय गंगा मैया. धन्यवाद योगेश भाऊ तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आता आपण भेटूया थोड्या क्षणात. चला तर हॉटेल सुट्टीवाला रेस्टॉरंट पाहूया इथलं जेवणाची क्वालिटी कशी आहे ती. आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजेलच की जेवणाची क्वालिटी कशी आहे. तर आपण जाऊन प्रत्यक्षात आपण इथे खाऊया. आल्याशिवाय आपल्याला टेस्ट समजणार नाही आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. आम्ही बसलो आहोत छोटीवाला हॉटेल रेस्टॉरंट.
तर आता इथे फूडबद्दल आता आपण जर खाल्यानंतरच आपल्याला आयडिया येईल. तर आपण आता इथे बसलेले आहोत आणि त्या फूडची आता टेस्ट घेणार आहोत. टेस्ट घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला इथले रिव्ह्यू सांगू की हॉटेल कसं आहे ते, फूड क्वालिटी कशी आहे ती. तर आम्ही जेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो. पण तू भाजी कसली आहे? पनीर आणि व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी आहे. कशी वाटते टेस्ट? टेस्ट एकदम भारी आहे, भारी. जय जीव, कसं वाटलं एकदम जेवण? खूप छान आणि सुंदर जेवण आहे, मधुर आहे, आम्हाला Taste खूप वगैरे? आवडलं. सुंदर असं टेस्ट आहे. असं वाटत नाही की मी बाहेर येऊन जेवतोय. रेटिंग देईल तर 5 पैकी 5 रेटिंग देईल मिळालं. मस्त you. सुंदर. So guys, मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आता हॉटेलवर पोहोचलेलो आहोत आम्ही आता. आणि आमचे बंडू मामा. बंडू मामा, झोपाची तयारी करा, सकाळी उठायचं आपल्याला लवकर, निघायचं आहे ना आपल्याला. हो, तर आता सो गाईज आता गुड नाईट बोलतो आणि आजचा ब्लॉग संपवतो.